हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला कळलेच असेल मैत्रिणींनो, आज आपण काय शिकणार आहोत। बरोबर, एक आपण कमळ शिकणार आहोत। आधी आपण 2 रंगात कमळ शिकलो होतो। हे बघा, अशा प्रकारचे। ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। 2 रंगात छोटेसे कमळ, याचा बेस 2 इंच आहे आणि सेम हे तसंच कमळ आहे, फक्त एका रंगात आहे आणि याची बॉर्डर गोल्डन थ्रेडनी केलेली आहे। हे कमळसुद्धा कसं करायचे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आज आपण जरा मोठे कमळ शिकणार आहोत, अशा प्रकारचे। याला 20 पाकळ्या आहेत। हे कमळ बनवायला सुद्धा खूप सोपे आहे। तुम्ही नक्की बनवाल याची मला खात्री आहे। या कमळाचा बेस साधारणतः 5 इंच आहे। हे बघा, यामध्ये 4.5-5 बेस इंच असलेली कोणतीही मूर्ती व्यवस्थित बसेल। आणि आउटर डाया म्हणजे एका पाकळीपासून दुसऱ्या पाकळीपर्यंतचे अंतर 9 इंच आहे। आता या कमळाचे वजन बघूया। 34 ग्रॅममध्ये हे कमळ झालेले आहे, म्हणजे 30 ग्रॅम गुलाबी रंग आणि 4 ग्रॅममध्ये बॉर्डर। यासाठी मी हे 2 रंग घेतलेले आहेत। 4 प्लाय लोकर आहे, 2.5 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। कमळाची सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 4 साखळ्या करायच्या आहेत। आता पहिल्या साखळीत स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एक रिंग तयार होईल। हे बघा, आता आपण या रिंगमध्ये खांब करायचे आहेत। 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला आणि आता उरलेले 9 खांब करून घेऊ। टोटल या रिंगमध्ये 10 खांब करायचे आहेत। पहिला खांब 3 साखळ्यांचा झाला आणि आता बाकीचे 9 खांब करून घेऊ। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे। टोटल 20 खांब झालेले आहेत आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता 3 साखळ्या करू, म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून एक साखळी करू गॅप म्हणून। आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे एक खांब करायचा आहे, एक साखळी गॅप म्हणून। आता हा राऊंड असाच करायचा आहे। प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आणि एक साखळी करायची। हे बघा, पुढच्या गॅपमध्ये एक खांब, एक साखळी, असा हा राऊंड पूर्ण करू। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि खांबांची संख्या तेवढीच आहे, 20। आता पहिल्या खांबातल्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे। आतापर्यंत आपण कमळाचा बेसच करत आहोत। आता 3 साखळ्या करू आणि अजून 2 साखळ्या करू गॅप म्हणून। टोटल 5 साखळ्या केलेल्या आहेत आणि आता प्रत्येक खांबावर एक खांब करायचा आहे। हे बघा, हा झाला। आता दुसऱ्या खांबावर खांब करायचा इथे, परत 2 साखळ्या आणि पुढच्या खांबावर काम, असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे।
हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. खांबांची संख्या अजूनसुद्धा 20च आहेत. आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने हा बेस तुम्हाला हवा तितका मोठा तुम्ही करू शकता. अजून बेस आपण थोडा मोठा करणार आहोत. आता 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला आणि त्याच खांबावर अजून एक खांब करायचा आहे. हे बघा, म्हणजे आपण एकाच गॅपमध्ये 2 खांब केले. आता एक साखळी करा गॅप म्हणून आणि आता पुढच्या खांबावर 2 खांब. परत एक साखळी गॅप म्हणून. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खांबावर 2-2 खांब आणि 2 खांबानंतर एक साखळी, असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि आता खांबांची संख्या 40 झालेली आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आणि आता या गॅपमध्ये यायचं आहे 1 चेनच्या गॅपमध्ये, म्हणून अजून एक स्लिप स्टिच केली आणि आता 3 साखळ्या करू. म्हणजे पहिला खांब झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. या गॅपमध्ये आपल्याला शेल बनवायचा आहे. म्हणजे 1 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब करायचे. शेलचा राऊंड पूर्ण झालेला आहे. टोटल 20 शेल झालेले आहेत. आपला बेस तयार झालेला आहे आणि जर तो मोजला तर अंदाजे 5 इंच आहे. आतील डाया, इनर डाया 5 इंच. हे बघा, आता आपल्याला पाकळ्या करायला सुरुवात करायची. आता पहिला जो शेल केला होता त्या पहिल्या खांबाशी तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता तिथे 3 साखळ्या करा. म्हणजे पहिला खांब झाला, पुढच्या खांबावर खांब करायचा आहे आणि पुढच्या खांबावर खांब. म्हणजे 3 खांबांवर आपण 3 खांब करून घेतले. हे बघा, आणि आता 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला शेल करायचा आहे. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब करून घेऊ. हे बघा, शेलवर शेल व्यवस्थित झालेला आहे. आणि आता आपल्याला खांबांवर खांब करायचे आहेत. हे टोटल 6 खांब आहेत. 6 खांबांवर 6 खांब करून घेऊ. पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. आता 2 चेनच्या गॅपमध्ये परत शेल करू. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब.
राऊंडसुद्धा पूर्ण झालेला आहे. आणि आता पहिल्या खांबाशी तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. आता आपला शेलचा तिसरा राऊंड चालू आहे. 3 साखळ्या केल्या आणि आता आपल्याला 3 खांबांवर खांब करायचे. 3 हा दुसरा झाला आणि पुढच्या खांबावर तिसरा खांब. हे बघा, अशा प्रकारे 3 खांबांवर 3 खांब झाले. एक साखळी करा आणि उरलेल्या या 3 खांबांवर 3 खांब करा. हे बघा, म्हणजे 6 खांबांमध्ये आपण 3 खांब करून घेतले. एक साखळी केली आणि परत 3 खांब केले. आता परत शेलवर शेल करा. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. हे बघा, शेलवर शेल झालेला आहे. आता परत आपल्याला 3 खांब करायचे आहेत. 1 2 3. आता एक साखळी करायची आणि पुढच्या खांबावर खांब करायचा आहे. तो खांब स्किप नाही करायचा. पुढे 6 खांबांवर 6 खांब करून घ्या. 2 3 4 5 आणि 6. आता 6 खांब झाल्यावर एक साखळी करायची आणि आता ती उरलेले 3 खांब आहेत. त्या 3 खांबांवर परत खांब करून घ्या. म्हणजे आपण काय करतोय, 3 खांब, एक साखळी, परत 6 खांबांवर खांब, परत एक साखळी आणि परत 3 खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. पहिले शेलवर शेल केला, 3 खांब केले, एक साखळी, मग 6 खांब करायचे, परत एक साखळी आणि हे 3 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आता पूर्ण करायचा आहे. पुढच्या शेलवर शेल करा. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. शेल पूर्ण झाल्यावर 3 खांबांवर 3 खांब करा. आता एक साखळी आणि आता पुढच्या 6 खांबांवर 6 खांब करायचे आहेत. कुठलाही खांब स्किप नाही करायचा आहे, सोडायचा नाही आहे. सहा खांब झाल्यावर एक साखळी आणि उरलेल्या 3 खांबांवर 3 खांब. हा राऊंड जरा व्यवस्थित मोजून करा. आणि आता परत शेलवर शेल करायचा आहे. शेलवर शेल झाला की 3 खांब, एक साखळी, 6 खांब, एक साखळी आणि 3 खांब आणि त्यानंतर परत शेल. असा हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. आणि या पाकळ्यासुद्धा अशा प्रकारे आपल्याला जोडायच्या आहेत. नवीन रंग घेऊन बॉर्डरला वेगळा रंग घ्यायचा आहे आपल्याला. मी पांढरा रंग घेतलेला आहे. स्लिप नॉट करू आणि कुठल्याही एका शेलमध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे. 2 चेनच्या गॅपमध्ये इथे अशा प्रकारे मी जॉईन करत आहे. एक साखळी करू आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला हाफ डीसी करायचा आहे. म्हणजे सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढला.
आता एक खांब करा. आता 2 साखळ्यांचा पिको करायचा आहे. 2 साखळ्या झाल्यावर खांब आणि आपण हाफ डीसी केला त्याच्यामध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता परत खांब करायचा आहे आणि एक हाफ डीसी. हाफ डीसी कसा करायचा ह्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. ज्यांना येत नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून शिका. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि आता प्रत्येक खांबावर आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 6 झाल्यानंतर आपण 1 चेनच्या गॅपमध्ये आलो आहे तिथे सुद्धा सिंगल क्रोशा करायचा आहे. 7 8 9 10 11 12 परत 1 चेनची गॅप आली तिथे सिंगल क्रोशा 13 14 15 16 17 18 टोटल 18 सिंगल क्रोशा झालेले आहेत. हे बघा 2 शेलच्या मध्ये. आता परत शेलच्या वर आपण एक हाफ डीसी, एक डीसी म्हणजेच खांब, 2 साखळ्या, त्याचा पिको म्हणजे दोन्हीच्या गॅपमध्ये सुई अशी घालून तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. खूप सोपा आहे बनवायला. परत एक खांब, एक हाफ डीसी. हे बघा असं टोक तयार होईल. आता आपल्याला 14 सिंगल क्रोशा करायचे आहेत. दुसऱ्या 1 चेनच्या गॅपपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत. चला तर मग 1 2 3 4 5 6 1 चेनच्या गॅपमध्ये 7 8 9 10 11 12 13 आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 14. 14 झाल्यानंतर आपल्याला आता पाकळी जोडायची आहे. अशा प्रकारे शेलवर टोक केलं, 18 सिंगल क्रोशा केले, परत शेलवर टोक केलं आणि आता आपण 14 सिंगल क्रोशा केले. आता काय करायचं आहे, शेल केल्यानंतर पहिली 1 चेनची जी गॅप आहे इथे आपल्याला अशा प्रकारे जोडायचं आहे. जे आपण लूपवर आणलेलं आहे ते इथे 1 चेनची गॅप कळून येते. हे बघा इथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून हे जे लूप आपण वर खेचलं होतं ते अडकवून बाहेर काढायचं आहे. हे बघा म्हणजे आपली एक पाकळी तयार झाली. आणि आता उरलेले सिंगल क्रोशा करायचे आहेत प्रत्येक खांबावर. आता टोटल 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. तुम्ही सुद्धा असे मोजूनच सगळ्या पाकळ्या व्यवस्थित जॉईन करा. आता शेलवर आपण एक हाफ डीसी, एक डीसी,
2 साखळ्यांचा पिको सिंगल क्रोशाने जॉईन करायचा आहे, परत एक DC आणि एक हाफ DC. हे बघा, एक टोक तयार झालं. आणि आता आपल्याला 14 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत. म्हणजे दुसऱ्या 1 चेनच्या गॅपपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करायचे आहेत. त्यानंतर पाकळी कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगतेच. चौदावा सिंगल क्रोशा झाला. लूप वर खेचून घ्या आणि आता आपल्याला पाकळी जोडायची आहे. हे बघा, आता ही खालची पाकळी तयार झाली. अशा प्रकारे आपल्याला जोडायची आहे. म्हणजे जे वरच्या पाकळीचा जो शेल आहे तिथून पहिली चेनची जी गॅप आहे ही, तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप खेचून घ्या. क्रोशा हुकवर अडकवून ते लूप खेचायचं आहे. हे बघा, आणि व्यवस्थित घट्ट करून घ्या. आणि आता उरलेल्या 6 सिंगल क्रोशा करायच्या आहेत. 2 3 4 5 6. अशा प्रकारे 2 पाकळ्या झालेल्या आहेत, एक वरची आणि एक खालची पाकळी. आता शेलवर आपण टोक बनवायचं आहे. हाफ DC, एक DC, 2 चेन, त्याचा पिको सिंगल क्रोशाने जॉईन करायचा आहे, परत एक खांब आणि एक हाफ DC. आणि आता परत 14 सिंगल क्रोशा करायचे आहेत. म्हणजे दुसऱ्या 1 चेनच्या गॅपपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 1 चेनच्या गॅपमध्ये 7 8 9 10 11 12 13 आणि दुसऱ्या 1 चेनच्या गॅपमध्ये 14. लूपवर खेचला आणि आता आपल्याला वरची पाकळी बनवायची आहेत. त्यामुळे खालच्या पाकळीच्या इथे पहिली 1 चेनची जी गॅप आहे ही, तिथे सुई अशा प्रकारे घालून ते लूप क्रोशा हुकवर घेऊन बाहेर काढायचं आहे. हे बघा, आता आपली दुसरी पाकळी झालेली आहे वरची. आणि त्या उरलेल्या 6 सिंगल क्रोशा करून घेऊ. 1 2 3 4 5 आणि 6. आता शेलवर परत टोक बनवायचं आहे.
एक हाफ डीसी, एक डीसी, 2 साखळ्या, त्याचा पिको सिंगल क्रोशाने जॉईन करायचा आहे, परत एक खांब आणि एक हाफ डीसी. हे बघा, अशा प्रकारे 2 वरच्या पाकळ्या आणि एक खालची पाकळी झालेली आहे. आणि आता अशा प्रकारे आपण दुसरी खालची पाकळी बनवून घेऊ. म्हणजे 14 सिंगल क्रोशा करायचे आहे आणि नंतर ही पाकळी आपल्याला अशा प्रकारे इथे जॉईन करायचं आहे. हे बघा. नंतर शेलवर टोक बनवून परत 14 सिंगल क्रोशा करायचे आहेत दुसऱ्या 1 चेनच्या गॅपपर्यंत आणि नंतर पाकळी जॉईन. अशाच प्रकारे सगळ्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत. शेवटी जरा वेगळं आहे त्यामुळे एक पाकळी सोडून तुम्ही बाकीच्या पाकळ्या बनवून घ्या. आहे पाकळ्या किती सुंदर दिसत आहेत बघा. राणी पिंक कलरवर पांढरा रंग अगदी उठून दिसतोय. हे बघा. अशाच प्रकारे मी बाकीच्या पाकळ्या करून घेते आणि शेवटची पाकळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, कमळाच्या पाकळ्या किती सुंदर दिसत आहेत. छोटा गणपती असेल तर त्यासाठी आसन म्हणून तुम्ही हे वापरू शकता किंवा या कमळामध्ये तुम्ही समईसुद्धा ठेवू शकता. आता शेवटची पाकळी जॉईन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. पहिले शेलवर आपण टोक बनवून घेऊ. एक हाफ डीसी, एक डीसी, 2 साखळ्यांचा पिको सिंगल क्रोशाने जॉईन करा, परत एक खांब आणि एक अर्धा खांब म्हणजेच हाफ डीसी. आता आपल्याला सिंगल क्रोशा करायचे आहेत 1 चेनच्या गॅपपर्यंत इथपर्यंत. 1 1 2 3 4 5 6 आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 7वा सिंगल क्रोशा. लूपवर खेचून घ्या आणि आता ही पाकळी ही खालची पाकळी आहे आणि ही पण खालची पाकळी आहे. दोन्ही अशा जॉईन करायच्या आहेत. 1 चेनची गॅप. हे बघा, तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून हे लूप त्यामध्ये अडकवून बाहेर खेचायचं आहे.
म्हणजे आता आपण 2 खालच्या पाकळ्या जॉईन केल्या. ठीक आहे. आता परत सिंगल क्रोशा करायचा आहे आणि दुसरी पाकळी जॉईन करायची आहे वरची. हे बघा अशा पद्धतीने. चला सिंगल क्रोशा करू. 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्या 1 चेनच्या गॅपमध्ये 7. लूपवर खेचून घ्या आणि आता अशा प्रकारे इथे जॉईन करायचं आहे. इथे 1 चेनच्या गॅपमध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून हे लूप त्यामध्ये अडकवून ते बाहेर काढा आणि आता उरलेले सिंगल क्रोशा करून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6. आता आपण पहिला हाफ DC केला होता तिथे इथे स्लिप स्टिचने जोडून घेऊ. एक साखळी करा आणि धागा कट करा. आता एक्स्ट्रा जे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करून घ्या. अशा प्रकारे हे आपले कमळ तयार झाले. अशा प्रकारे कोणत्याही मूर्तीसाठी तुम्ही हे कमळ आसन म्हणून वापरू शकता किंवा या कमळामध्ये तुम्ही समई ठेवू शकता. समई रांगोळी म्हणून वापरू शकता. हे कमळ मार्गशीर्ष महिन्यात दिवाळीत याचा उपयोग होणारच. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही रंगीबेरंगी कमळे बनवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.